आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी भीमजयंती कंठेश्वर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत। या जयंतीनिमित्त आलेले सर्व मान्यवर व सर्व उपासक या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने आले। सर्वांनी जयंतीला येऊन चांगलं प्रतिसाद दिला। याबद्दल मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व भीम अनुयायांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम। जय भीम। मी या जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष प्रेमानंद ढगे। आज कंठेश्वर येथे खूप मोठ्या हर्षोल्लासामध्ये परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 133 साजरी होत आहे आणि या अनुषंगाने मी सर्व बौद्धवाड्यातील बौद्ध उपासक व तसेच आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक व बाहेरगावून आलेले प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते व तसेच बालक बालिका यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमच्या इथली एक खास वैशिष्ट्य असं आहे जयंतीचं की आमच्या इथं जी जयंती आहे ते सर्व गावातील कुठल्याही समाज जातीपाती न मानता आमच्या सर्व मंचावर एकत्र येतात आणि तन मन धन याने सहकार्य पण करतात आणि इथं आम्हाला खूप काही मदत करतात। अशा प्रकारे जयंती होते की कुठल्याच प्रकारचे म्हणजे मतभेद नसतात आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की फक्त जयंती हा फक्त नाचून नाही तर वाचून करायला पाहिजे। आणि या अनुषंगाने आमच्या गावामध्ये प्रथमच आम्ही खूप काही स्पर्धा घेतल्यात की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनतीने भारतीय संविधान लिहिलं आणि आपल्या भारताला खूप मोठी देणगी दिली। आणि या अनुषंगाने निबंध स्पर्धा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती। छानपैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला, छान प्रकारे भाषण केले विद्यार्थ्यांनी आणि खूप काही स्पर्धा घेतल्या। त्याच्यामध्ये एवढं होतं की बाबा त्यांचे आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना कुठेतरी स्पर्धी या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पण टिकावं हेच या जयंतीच्या मंडळाचं उद्देश होतं आणि ते जे उद्देश होतं ते सार्थक झालं असं मला वाटतं। आणि परत एकदा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। सर्वांनी भरभरून सहकार्य केलं आणि ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।